नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटमध्ये जर बघितलं तर सुंदर प्रकारच्या प्राइस ॲक्शन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाल्या. मग निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये चांगल्या पद्धतीने मोमेंटम होता. प्राइस ॲक्शन तर बघितल्या तर समजण्यासारख्या होत्या, परंतु त्यासाठी तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज गॅप अप ओपन झालं होतं आणि निफ्टी जर बघितलं तर जो कालचा इंट्राडेचा हाय होता त्या लेवलवरती निफ्टीची गॅप अप ओपनिंग होती. म्हणजे एक डिमांड झोनवरनं एक सप्लाय झोनवरनं मार्केट ओपन होताना दिसलं. ओके, आणि मार्केट जर बघितलं तर आज सुंदर प्रकारे मार्केटमध्ये डिमांड सप्लायचे एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळालेले. ओके, ते ॲनालिसिस करताना मी तुम्हाला प्राइस ॲक्शन त्याची एक्सप्लेन करेनच. ओके, परंतु बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं होतं की लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन बँक निफ्टीमध्ये कुठलाही व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघायला मिळत नव्हती. परंतु लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की बँक निफ्टीमध्ये आहे ती एक सुंदर प्राइस ॲक्शन बघायला मिळते आणि काहीसा फ्रेश ब्रेकआउट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं एकदा इकडे जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये बघा एक सुंदर प्राइस ॲक्शन आपण या पद्धतीने इकडे ट्रेंड लाईन बघितली होती. मार्केटने ट्रेंड लाईन ब्रेक केली. ओपनिंगमध्ये मोमेंटम फास्ट होता, परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर एक सुंदर बुलिश फ्लॅग अँड पोलचा मोठा मोमेंटम. आता ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शन सेटअपचं नॉलेज आहे त्याला हा सेटअप व्यवस्थित समजला असणार आहे. ओके, आणि ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे किंवा शिकत आहे किंवा शिकून झालेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स नक्की कमेंटमध्ये शेअर करू शकता. आणि बँक निफ्टीमध्ये तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर ही जी मोमेंटम होती ही कालची काय आपण बघितलं होतं की एक राउंडिंग टॉप तयार झाला होता. आता आज जर बघितलं त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे एक राउंडिंग बॉटम आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे या लेवलवरती जी काय 23,000च्या आसपासचा एक सपोर्ट झोन आहे. या सपोर्टवरती मार्केटने काल थोडंसं राउंडिंग बॉटमला राउंडिंग टॉप तयार केला होता आणि आज एक रिव्हर्सल पॅटर्न बघायला मिळालाय. म्हणजे काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळालेली आहे. आता ही बुलिश प्राइस ॲक्शन आहे ती सस्टेन होतीये नाही होतीये, काय सेटअप बनतो त्याच्यामध्ये किंवा सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळतात ते निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये याचं सविस्तर विश्लेषण आणि त्याचबरोबर ओव्हरऑल उद्याच्यासाठी ट्रेंड काय राहू शकतो मार्केटचा याचं देखील आपल्याला प्राइस ॲक्शननुसार मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड आणि ब्रेकडाऊन काय बघायला मिळू शकतं. त्याचबरोबर गॅप अप गॅप डाऊन ओपनिंग कुठे होऊ शकते आणि त्याच्यानंतरची प्राइस ॲक्शन काय बघायला मिळू शकते, ह्या सविस्तर ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि लाईक प्रत्येकाने करा. जे पण मित्र व्हिडिओ बघतोय एक लाईक नक्की करा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके, आणि बघा खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात की सर आता याच लेवलवरती जर बघितलं म्हणजे डिमांड सप्लाय झोन म्हणजे काय आहे नक्की, तर इकडे बघा इकडे जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केट काय झालं होतं, वरती गेलं होतं. म्हणजे हा झोन कुठला होता दिसत नाही, एक मिनिट तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो. ओके, मार्केट या लेवलवरनं गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि या लेवलवरनं मार्केटने काय केलं होतं, एक बुलिश मोमेंटम दाखवलं होती या लेवलपर्यंत. ओके, मग हा जो आहे हा काय होता, डिमांड झोन होता की मार्केटनी इकडे डिमांड क्रिएट झाली, डिमांडमध्ये मार्केट वरती गेलं आणि डिमांड या लेवलवरती संपली. ओके, संपली आणि त्या लेवलवरनं मार्केटने काय केलं, एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. म्हणजे या लेवलवरती डिमांड झोन तयार झाला, या लेवलवरती सप्लाय झोन तयार झाला. बेसिकली जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट क्रिएट करून मार्केट वरती गेलं आणि इकडे रेजिस्टन्स तयार केलं. मग या लेवलवरती काय झालं होता, डिमांड झोन. मार्केट कुठं आलं, डिमांड झोनवरती आलं, परंतु मार्केटने डिमांड झोनवरती काय झालं, गॅप अप ओपनिंग दाखवली. ओके, पण गॅप अप ओपनिंग कुठे गेली, ती सप्लाय झोनमध्ये जिकडनं रेजिस्टन्स तयार झाला होता. आणि सेटअपनुसार जर बघितलं तर हा काय झाला, एक डबल टॉप इकडे तयार झाला. ओके, आता ह्या डबल बॉटम नंतर इकडे काय झाला, एक डबल टॉप तयार झाला. इकडे बघायला मिळतो तुम्हाला डबल टॉप आणि त्याच्यानंतर मार्केटने परत एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला आणि परत त्याच डिमांड झोनवरून त्याच सपोर्टवरनं
ओके, किती वेळा बाईंग दाखवली आपल्याला? मल्टिपल टाइम 3 वेळा बाईंग दाखवली. 3 वेळा कुठे आहे? एकदा, दोनदा, तीनदा. ही गॅप अप मध्ये गेली, परंतु 3 वेळा आपल्याला इकडनं काय बाईंग बघायला मिळेल. म्हणजे 23,100चं जी लेवल आपल्याला आता सध्या ज्याला चार्टवरती बघायला मिळते, ती काहीसा स्ट्रॉंग सपोर्ट बनून इकडे आपल्याला बघायला मिळते. आता मार्केटने काय केले? बुलिश साईडला मोमेंटम दाखवले, परंतु मार्केटने या स्विंगला ब्रेक केले का? नाही केलं. सेकंड टाइम अटेम्प्ट केले, या स्विंगला ब्रेक केले का? नाही केलं. थर्ड टाइम अटेम्प्ट केले, या स्विंगला ब्रेक केले का? नाही केलं. का? तर 23,240च्या आसपास क्लोजिंग आहे आणि ही जी लेवल आहे काहीशी 23,250 257च्या आसपास लेवल आहे. म्हणजे हा जी लेवल आहे ही सप्लाय झोन जी आहे, जी रेजिस्टन्स झोन आहे, तो मार्केटला ब्रेक करता येत नाहीये. आत्ता जर आपण मार्केटला बघितलं तर मार्केट एका रेंजमध्ये आपल्याला अप डाऊन कन्सोलिडेशन करताना दिसतंय. मग त्या लेवल आपण सविस्तर पद्धतीने शिकून घेणार आहोत. ओके, सगळे लेवल रिमूव्ह करतोय. व्हिडिओ जर आवडत असेल, शिकायला मिळत असेल काही व्हिडिओमधनं, तर आवर्जून कमेंट करून सांगा. आणि इकडे जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आता इकडे आपल्याला काय बघायला मिळते की मार्केटनी एक डाऊन ट्रेंडमध्ये एक पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर परत नेगेटिव्ह झालं. इकडे अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन ही आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील समजून घेतलं होतं. त्याच्यानंतर गॅप डाऊन नंतर मार्केटने परत एकीकडे आपल्याला एक चॅनल दाखवतं. आता हेच आपण काय करू, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आपल्याला काय बघायला मिळते की एक रेंज बघायला मिळते. या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. ओके, सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती आहे. ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. काय 2 दिवस मार्केटने या लेवलमध्ये कन्सोलिडेशन केलेलं आहे. आता इतका मोठा तर नो ट्रेडिंग झोन नाही, त्याच्यामध्ये काही सपोर्ट रेजिस्टन्स देखील बघायला मिळतात. आत्ता जर बघितलं तर या लेवलवरती मार्केटने मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन केले. ओके, समजून घ्या. इकडे ही लेवल जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला तर पुलबॅक घेऊन वरती गेला. या लेवलवरती जर बघितलं तर या लेवलवरती देखील मार्केटने बुलिश मूव्हमेंट दाखवला होता. आणि जो इकडे सपोर्ट इकडे मार्केटने घेतला होता, तो सपोर्ट इकडे काय केलाय, मार्केटने रेजिस्टन्स म्हणून फेस केलाय. ती लेवलची ब्रेकआउट केलं आणि तिकडनं परत मार्केट थोडंसं क्लोजिंग देताना खालच्या साईडला आले. कोणती लेवल आहे? 23,213ची. म्हणजे आपल्याला काय बघायला मिळालं, या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट आणि या लेवलवरती एक छोटासा रेजिस्टन्स. तर त्याला आपण मार्क करूया. ओके, 23,266चा रेजिस्टन्स बघायला मिळतोय. सपोर्ट जर बघितला तर 23,213चा. म्हणजे साधारण आपल्याला 53 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. आजची जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आहे आणि याची क्लोजिंग देखील आपल्याला बुलिश बघायला मिळते. ओके, परंतु आपण काय विचार करतो की मार्केटला बघताना कधी पण न्यूट्रल पद्धतीचा विचार करायचा असतो. ओके, मार्केटमध्ये जर आपण आधीच कुठल्या गोष्टी माइंडमध्ये ठेवल्या आणि त्याच्या अपोजिट जर गोष्टी झाल्या तर पहिली तर आपली सायकोलॉजी खराब होते, माइंडसेट खराब होतो आणि पूर्ण दिवस खराब होतो. तर त्या गोष्टी तुम्ही थोड्याशा समजावून घ्यायच्या ते. आणि बघा, प्रत्येक जण कोण कशा पद्धतीने शिकतंय, कोण किती सिरियसली याचा अभ्यास करतंय. प्राइस ॲक्शन मध्ये वेगवेगळे सेटअप आहेत. ओके, मग पहिलं तर प्राइस ॲक्शन कशी तयार होते, प्राइस ॲक्शन तयार होताना मार्केटमध्ये सेटअप कसे बनतात, सेटअपमध्ये मार्केटमध्ये सेटअप ब्रेकआउट कसे करतात. ओके, आणि त्या ब्रेकआउट नंतर मार्केट किती मोमेंटम करतोय, हे साधारण पडणारे क्वेश्चन असतात सगळ्या मित्रांना. ओके, म्हणजे प्राइस ॲक्शन कशी तयार होते, तर मार्केटमध्ये एक डिमांड झोन आहे, एक सप्लाय झोन आहे. हे आता आपण बघितलं. मग डिमांड झोनवरनं मार्केट सप्लाय झोनकडे जातं. तो जो एक मोमेंटम असतो, तो मोमेंटम देताना त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सेटअप तयार होतं. ओके, म्हणजे बुलिश जाताना मार्केट जर बघितलं तर साधारण आपल्याला इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह आणि परत इम्पल्सिव्ह वेव्ह, म्हणजे अशा पद्धतीची काहीशी मोमेंटम बघायला मिळते. म्हणजे बुलिश साईडला जाताना इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह. ओके, म्हणजे हे जे सेटअप बनतात आहे ना, हे जे पुल बॅकवरचे सेटअप, हे सेटअप तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ओके, ही इम्पल्सिव्ह वेव्ह ठीक आहे, तुम्हाला समजलं की मार्केट इकडनं बाबा ट्रेंडमध्ये आहे. अप ट्रेंडमध्ये आपल्याला कधी कळणार आहे की बाबा मार्केट डाऊन ट्रेंड येऊन परत आपल्याला वरती जाताना दिसते. हा एक अप ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय. मग आपल्याला काय आहे की प्राइस ॲक्शन कशी असते की अप ट्रेंडमध्ये जाताना मार्केट काहीसं फ्लॅगम पोल करून जाताना दिसत असतं. ओके, किंवा काहीसं मार्केट अपसाइड मोमेंटम कन्सोलिडेशन
आणि त्याच्यानंतर परत ब्रेकआउट. अशा पद्धतीच्या काहीशा अपट्रेंडमध्ये मार्केट जाताना दिसत असतं. हे झालं अपट्रेंडचं. मार्केट रिव्हर्सल जाताना काय करत असतं, तर रिव्हर्सल जाताना काही वेळेस मार्केट हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा कप अँड हँडल पॅटर्न किंवा डबल टॉप पॅटर्न अशा पद्धतीचे वेगवेगळे टाईपचे वेगवेगळे पॅटर्न तयार होतात. मग आता डबल टॉपमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो किती असायला पाहिजे, त्याचा ब्रेकआउट जर आला किंवा ब्रेकडाऊन जर आला तो किती मोमेंटम फास्ट देऊ शकतो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे आपल्याला कॅन्डल बघायला मिळू शकतं ते. ओके, हे आणि डाऊन ट्रेंडमध्ये जाताना मार्केट काय करतं, एक बेरिश फ्लॅग पोल तयार करताना दिसते. त्याच्यामध्ये काही काही वेळेस आपल्याला काहीसं इम्पल्सिव्ह नंतर थोडंसं करेक्शन देखील बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर परत मार्केट मोमेंटम डाऊन साईडला देतं. हे जे आहे हे मार्केटचे चक्र आपल्याला वारंवार फिरताना दिसत असतं. ओके, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राइज ॲक्शन तयार होतात. त्याच्यामध्ये त्या प्राइज ॲक्शनमध्ये वेगवेगळे सेटअप तयार होतात. आता काय होतं, की लोकांना सेटअप बघायला समजतो. काही लोकांना बऱ्यापैकी नॉलेज असेल तर सेटअप काय बनतोय हे देखील समजतं. कमेंट खूप लोकांचे येतात, की सर या इंडेक्समध्ये असं सेटअप बनतोय, या इंडेक्समध्ये असं सेटअप बनतोय. आता काय होतं, की सेटअप समजलाय, परंतु त्या सेटअपची रिस्क मॅनेजमेंट काय आहे? ओके, म्हणजे सेटअप बनलाय त्याच्या अगोदर मार्केटने कशा पद्धतीने परफॉर्मन्स केलेला आहे. मग तो जो सेटअप बनतोय त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हाय आहे का लो आहे, ह्या गोष्टी देखील आपल्याला समजायला पाहिजे. मग ह्या गोष्टी समजल्या तर त्याला काही वेगळे फॅक्टर आपल्याला बघायला लागतात. माइंडसेट काय आहे तुमचा, बरोबर, तिकडे रिस्क मॅनेजमेंट कशी आहे, तुमची पोझिशन सायझिंग कशी आहे. ओके, एखादा सेटअप जर ब्रेकआउट देतोय तर त्या सेटअपमध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी किती आहे आणि तो मोमेंटम कुठपर्यंत जाऊ शकतो. हे सगळ्या गोष्टी प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सविस्तर डिटेल्समध्ये शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. जर तुम्ही प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे प्राइज ॲक्शन आणि सेटअपच्या बरोबर आपण माइंडसेट कसा असायला पाहिजे मार्केटमध्ये. ओके, मार्केटची सायकोलॉजी काय आहे, तुमची सायकोलॉजी मार्केटच्या सायकोलॉजीमध्ये जर फरक येत असेल किंवा तुमची माइंडसेट काय आहे, मार्केटचा माइंडसेट काय आहे, मार्केट कशा पद्धतीने चालतं. कारण की प्रत्येकाला प्रत्येक काम हे सूट होईल असं नाहीच. थोडक्यात समजून घ्या, एखाद्याला जर ॲलर्जी असेल, धुळीची ॲलर्जी असेल, तर तो व्यक्ती मातीत काम करू शकतो का? नाही काम करू शकत आहे. परंतु एखाद्याची माइंडसेट जर थोडासा कमकुवत असेल किंवा एखाद्याचं मन थोडंसं भित्रं असेल, तर मार्केटमध्ये काम करताना त्याला थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटणार. म्हणून त्याच्यासाठी माइंडसेट डेव्हलपमेंट असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणू शकता, की सर भीती असं कसं काय होऊ शकतं? याच्यात भिण्यासारखं काय आहे? तर तुम्ही जाऊन कमेंट वाचा. जे लोकं नवीन आहेत किंवा ज्यांची माइंडसेट इतकं स्ट्राँग झालेलं नाहीये, अक्षरशः हात थरथरतात. समजतंय? आणि ही रिॲलिटी सांगतोय मी तुम्हाला. ओके, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते पण तुम्ही सांगू शकता. कारण की इतक्या लोकांच्या समोर बोलून, इतक्या लोकांचे काय पॉइंट्स आहेत, काय त्यांच्या शंका आहेत, हे विचारून हे जे एक्सपिरियन्स आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. ओके, सो ह्या गोष्टी थोड्याशा विचारपूर्वक बघा. मग तुमचं माइंडसेट खूप 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 मोठी गोष्ट आहे माइंडसेटबद्दल. ओके, मग त्याच्यासोबत आपल्याला आणखी काही गोष्टी आहेत. ट्रेड मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, जिकडे जर रिस्क हाय आहे तर तिकडे आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. अशा सविस्तर गोष्टी मी तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला शिकायचंय नाही शिकायचंय ती तुमची मर्जी आहे. परंतु ज्या व्यक्तीला खरोखर शिकण्याची इच्छा आहे आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या समजून घ्यायची इच्छा आहे, तर ते आवर्जून जाऊन जॉईन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती आत्ता सांगितलं पिन कमेंटमध्ये देखील आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देखील आहे. ओके, आणि तुम्ही टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक देखील डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आता इकडे जर बघितलं तर आपण एक रेंज मार्क केली आहे 23,266, 23,266 ही एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. पण इकडे जर बघितलं तर इकडे आणखी काही लेवल देखील बघायला मिळतात. ते काय आहे, इकडे ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, काही खूप नवीन लोक आहेत त्यांना ट्रेंड लाईन देखील समजत नाही. ठीक आहे, नवीन असलं त्या गोष्टी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल त्यासाठी शिकण्यासाठी. आणि याच्यामध्ये असं नाही की समजा आपण कार शिकलो ना, आता एकदा शिकलो तर आता आपल्याला येणंच आहे. नाही, याच्यामध्ये अपग्रेड व्हावं लागतं. स्टेप बाय स्टेप गोष्टी आणखी स्किल जे आहे ते आणखी इम्प्रूव्हमेंट करावं लागतं. ओके, तर या पद्धतीने काही ट्रेंड लाईन बनते. त्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे 23,313.
बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला ही जर लेवल ब्रेक होती ती एक राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते 23,300ची. नंतर जर बघितलं तर आणखी एक बुलिश लेवल आहे 23,340. आणखी एक बुलिश लेवल या लेवलच्या आसपास आहे जी की 23,370. ओके, थोडंसं बुलिश साईडच्या लेवल बघून घेऊ आधी कसा मोमेंटम झालाय बघा. या ज्या लेवल आहेत ना या लेवलवरनं मार्केटनी मल्टिपल टाइम बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. मग या लेवलवरती काय झालंय, मोठा सपोर्ट क्रिएट झालेला आहे आणि तिकडनं मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. आता ज्यावेळेस असा सपोर्ट असतो ना ते हा सपोर्ट आता मार्केटने ब्रेक केलेला आहे आणि तो काय करणार आता रेजिस्टन्सचं काम करणार आहे. ओके, एक सप्लाय झोनचं काम करणार आहे आणि हा सप्लाय झोन सहजासहजी ब्रेक करायला खूप ताकद लावावी लागते मार्केटला. ओके, मार्केटने आज बऱ्यापैकी मोमेंटम दाखवलाय. मग तिकडे जर बघितलं तर रिस्क फॅक्टर अजूनही बुलिश साईडला काय आहे, थोडासा हायर साईड आहे तिकडे. त्यामुळे इकडे आपल्याला थोडंसं पोझिशन सायझिंग ट्रेड मॅनेजमेंट लक्ष असणं गरजेचं आहे. आता इकडनं जर बघितलं तर मार्केटने एक हेल्दी कन्सोलिडेशन केले. मार्केटने एक इंट्राडेच्या हायच्या आसपास क्लोजिंग दिली. मार्केट जर ब्रेकआउट करत असेल विदाऊट सपोर्ट ब्रेक करता 23,260 जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर फर्स्ट जी लेवल आहे 23,300, सेकंड लेवल 23,340 आणि थर्ड लेवल 23,370. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहेत. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला थोडासा जो व्ह्यू आहे तो बुलिश साईडच्या कम्पेअरली जर बघितलं तर थोडासा सुटसुटीत आहे. डाऊन साईडला फर्स्ट जो सपोर्ट आहे या लेवलवरती, सेकंड सपोर्ट जर बघितलं तर काहीसं या लेवलवरती आपल्याला बघायला मिळतं. थर्ड सपोर्ट रिसेंटली इंट्राडे लो. ओके, मार्केट या लेवलवरती आहे, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेतलेला आहे. विदाऊट ब्रेकआउट मार्केट जर सस्टेन झालं थोड्या वेळ इकडे आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल 23,213 विदाऊट ब्रेकआउट म्हणजे या लेवलच्या वरती न जाता मार्केट फ्लॅट ओपन होऊन या लेवलच्या आसपास जर काही कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर परत इकडनं मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला वारंवार बघायला मिळतोय. तो परत नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 23,175, 23,134 आणि 23,079 या काही नेगेटिव्ह साईडच्या लेवल बघायला मिळतात. ओके, आत्ता जर प्राइस ऍक्शन जर बघितली तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो सेलिंग साईडला जास्त फेवरेबल बघायला मिळतोय. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास किंवा या लेवलच्या आसपास तर गॅप अप हा रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होतोय. त्यामुळे गॅप अप जर ओपन होत असेल तर मार्केट काहीसा गॅप फिल करताना आपल्याला दिसू शकतं आणि गॅप फिल झाल्यानंतर काय रेंज बनतीये, काय कन्सोलिडेशन होतंय हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर काय ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येतोय हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्राइस ऍक्शनचं सविस्तर नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, आणि आणखी एक सेटअप होता इकडे. आज जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल सेटअप होतं. इनसाइड कॅन्डल सेटअपने देखील बऱ्यापैकी चांगला मोमेंटम आज मार्केटमध्ये अफलातून सेटअप बघायला मिळाले. ओके, 23,300ची लेवल आपण बघितली. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तो थोडंसं रेंजमध्ये ओपन होतंय. गॅपडाऊनमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. काही थोडंसं बुलिश मोमेंटम येताना दिसू शकतो. बुलिश मोमेंटम नंतर मार्केट जर रिजेक्शन घेत असेल तर मग या लेवलपासून परत आपल्याला या ज्या सेलिंग साईडच्या लेवल आहेत, सेलिंग साईडचे सपोर्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात. नव्या बँक निफ्टीमध्ये बघा काय सुंदर प्राइस ऍक्शन होती. बँक निफ्टी तुमच्या लक्षात असेल तर आपण बघितलं होतं की इकडनं मार्केटने या पद्धतीने मोमेंटम दाखवलं होतं. म्हणजे ट्रेंड लाईन तर होतीच या लेवलवरती. ओके, मार्केटने मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट दाखवला होता. मार्केट इथे ब्रेकआउट येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड होती. ओके, 54,224 मार्केट त्या लेवलचं असं ओपन झालं परंतु ओपनिंगमध्येच फास्ट मोमेंटम आला तर ही मोमेंटम पकडणं थोडंसं कठीण होतं. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं सुंदर प्राइस ऍक्शन आणि मला खूप साऱ्या मित्रांनी कमेंट देखील केल्या होत्या. ओके, की मार्केट बँक निफ्टीमध्ये सर चांगला सेटअप बनतोय. त्याच्यानंतरचं जर ब्रेकआउट बघा किती सुंदर ब्रेकआउट बघायला मिळालं. ओके, तर अशा पद्धतीने थोडीशी प्राइस ऍक्शन रीड करण्याचा प्रयत्न करत जावा. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये जास्त बुलिश होतं. जवळजवळ 2% बुलिश मोमेंटम दाखवली. ओके, आजचा जर इंट्राडे हाय मार्क केला आपण या लेवलच्या आसपास 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. थोडंसं तेच बघा, ही जी लेवल आहे ना ही लेवल थोडीशी आपल्याला ब्रेकआउट फेलरची लेवल बघायला मिळते. ओके, या लेवलवरनं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळाला होता. त्याच लेवलच्या आसपास आता आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसतोय. म्हणजे काय आहे की एक रिकव्हरी झाल्यानंतर मार्केटने एक हेल्दी पुलबॅक घेतलाय
आणि जी प्रायजेक्शन होती ती प्रायजेक्शन आपल्याला इकडे एक सेटअप कंप्लीट होताना दिसतोय. तर या लेवलच्या आसपास काहीसं कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे आणि कन्सोलिडेशन होऊन जर आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल तर मग काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. डायरेक्ट जर ब्रेकआउट देत असेल तर मग या लेवलपासून रिकव्हरी आलेली आहे तर ती या लेवलपर्यंत आणि इकडनं जर डायरेक्ट बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला तर थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये या लेवलवरती ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड जाते. त्यामुळे इकडे आपल्याला मार्केट ट्रॅप करताना दिसू शकतं. मग इकडे काय आहे की प्राइस ॲक्शन जर कन्सोलिडेशनमध्ये गेले आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट होत असेल तर मग आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि हे थोडंसं आपल्याला ही जी प्राइस ॲक्शन आहे काहीशी बुलिश आपल्याला बघायला मिळते. ओके, मग इकडे 1 तासावरती काय काय रेजिस्टन्स आहे ते थोडं समजून घ्या. एक रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स आणि 56,000चे ग्राउंड लेवल आहे. ओके, आता ज्या रेजिस्टन्स लेवल आपण बघितल्या त्या काहीशा राऊंड लेवलवरती आणि छोट्या छोट्या आहेत कारण की या लेवलवरती रेजिस्टन्स हायर आहेत थोडेसे. ओके, आणि स्विंग जर बघितलं तर या स्विंगवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो तर ती लेवल आपण मार्क करूया. जितकं ॲनालिसिस तुम्ही सोपं आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करसाल तितकं मार्केट तुम्हाला समजायला, चार्ट समजायला थोडंसं सोपं जाईल. खूप जास्त हे इंडिकेटर, ते इंडिकेटर, ह्या न्यूज, फलानं, ढिमकानं ह्या गोष्टी जर तुम्ही डोक्यात घेऊन बसला तर मग कन्फ्युजन होण्याची पॉसिबिलिटी खूप हायर साईडला आहे. ओके, तुम्ही जर प्राइस ॲक्शनवरती काम करत असाल, तुम्ही जर सेटअपवरती काम करत असाल तर त्याच्यामध्ये जितकं तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करता येईल तितकं डिटेल्समध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, नाहीतर काय होतं की हे पण करतोय, ते पण करतोय, ते पण करतोय. ओके, 4 दगडी आहे आणि 4ही दगडांवरती जर पाय ठेवून उभं राहायचं झालं, आता अर्थातच 2च पाय असतात आणि दोन्ही हात टेकवून, तर ते खड्ड्यात पडण्यासारखंच आहे. तर एकच गोष्ट बघा, त्याचा सविस्तर अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरती एक फोकस ठेवा. ओके, सो तशा पद्धतीने थोडंसं विचार करा. आता सपोर्ट जर बघितलं तर 55,000 वरती राउंड लेवल पण आहे आणि स्विंग लो पण आहे. मार्केट काहीसं या लेवलमध्ये कन्सोलिडेशन होऊन जर लेवल ब्रेक होत असेल किंवा मार्केटने एक अप ट्रेंड दाखवलाय, कन्सोलिडेशन नाही झालं, पण एक छोटा टप्पा खाऊन जर मार्केट लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्या इकडे बघायला मिळू शकते. त्याच्याबरोबर नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 55,328 आणि 55,000. ओके, म्हणजे 328 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे आपल्याला बघायला मिळते. आपण आत्ताच विचार केला की बुलिश साईडला जाताना काहीसं कन्सोलिडेशन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग काहीशा बुलिश रेजिस्टन्स लेवल बघायला मिळतं ते. नाहीतर मग इकडनं जर बघितलं तर मार्केट वन डायरेक्शनमध्ये गेले, डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर हाय पॉसिबिलिटी आहे की मार्केट इकडनं आपल्याला ट्रॅप करून मार्केट खाली येताना दिसू शकतं. हाय पॉसिबिलिटी वाढते त्याच्यात. ओके, मग डाऊन साईडच्या लेवल काय आहे? या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळतो. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या कन्सोलिडेशनचा लो आणि त्याच्यानंतर आजचा इंट्राडे लो. ओके, म्हणजे आज जरी बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये आजही थोडासा जो प्राइस ॲक्शन आहे, थोडासा जो चार्ट आहे तो बँक निफ्टीचा सुटसुटीत बघायला मिळतोय. ओके, लेवल टू लेवल पाहायला मिळतोय. ही जर लेवल काही कन्सोलिडेशन टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 54,800, सेकंड सपोर्ट आहे 54,700 आणि थर्ड सपोर्ट आहे 54,261. या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग एक बुलिश मोमेंटम झालेला आहे. जवळजवळ जर बघितलं तर 1200-1300 पॉईंटचा बुलिश मोमेंटम झाला आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर 2 सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये ओपन होते. काय प्राइस ॲक्शन काय बनते हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. ओके, चॅनल बनतोय का, अप ट्रेंडचा चॅनल बनतोय का, डाऊन ट्रेंडचा चॅनल बनतोय हे थोडंसं बघून मग तिकडे तुम्ही प्राइस ॲक्शनचा विचार करू शकता. जाऊया सेन्सेक्समध्ये. बघा, सेन्सेक्स लेवल फक्त बघा की काही बघू नका. कन्फर्मेशनसाठी तुम्ही कालची व्हिडिओ बघा. ही लेवल जी की आपण 74,034 कालची हायेस्ट बुलिश साईडची लेवल पाहिली होती या रेजिस्टन्स या सपोर्टच्या आसपास. त्या लेवलवरती ओपन झालाय, खाली आलाय. काय लेवलवरती टप्पा खाल्लाय 73,452 जो की नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट होता. परत वरती गेलाय, क्लोज कुठं झालाय त्याच लेवलवरती 74,034. ओके,
असं ज्यावेळेस चार्ट आपल्याला बघायला मिळतो ना, त्यावेळेस एक समजतं की माणसाला मेंदू असून पण माणूस इतका ॲक्युरेट नाहीये. परंतु चार्ट कशा पद्धतीने लेव्हल टू लेव्हल आहे, हे बघायला थोडीशी मजा येते. ओके. आता हे तुम्हाला ज्याला व्यवस्थित प्राईस ॲक्शनचं नॉलेज आहे, त्याला थोडंसं समजून येईल की बाबा मार्केट कशा पद्धतीने लेव्हल फॉलो करते. ज्याला नाहीये, त्याला हे एक नॉर्मल चार्ट वाटेल. ओके. परंतु अशा पद्धतीचं ॲनालिसिस करण्यासाठी किंवा अशा पद्धतीचं चार्ट रीडिंग करण्यासाठी स्किल डेव्हलप करणे खूप गरजेचं आहे. की बाबा मार्केटमध्ये रेजिस्टन्स कुठे बनला होता, सपोर्ट कुठे बनला होता. ओके. कुठला सपोर्ट स्ट्रॉंग आहे, कुठला सपोर्ट वीक आहे. ओके. त्याचसोबत मार्केटचा जो ट्रेंड आहे तो कुठून चेंज होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राइस ॲक्शन शिकू शकतो. आता लेव्हल जर बघितलं तर थोड्याशा लेव्हल चेंजेस करूया, कारण की लेव्हल टू लेव्हलच आहे सेन्सेक्स बऱ्यापैकी. आता इकडे जर बघितलं तर या लेव्हलच्या आसपास एक आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतंय. त्याच्यानंतर जर बघितलं सगळे लेव्हल इथे नेऊन ठेवूया. सेन्सेक्सचा पण चार्ट थोडासा आपल्याला बऱ्यापैकी सुटसुटीत बघायला मिळतो. बुलिश साईडला थोडीशी खिचडी आहे. हा जो पॅच आहे ना, हा थोडासा खिचडी तिकडे दाखवतो. ओके. प्राइस ॲक्शन समजून घ्या. ओपनिंग आणि क्लोजिंगच्या आसपासच आहे, परंतु हा गॅप अप ओपन झाला त्यामुळे आपल्याकडे ग्रीनमध्ये क्लोजिंग पाहायला मिळते. एक राउंडिंग बॉटम तयार केलाय. काही थोडं कन्सोलिडेशन करून जर लेवल हायर साईड ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो 74,195, सेकंड रेजिस्टन्स 74,336 आणि थर्ड रेजिस्टन्स 74,450. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. डाऊन साईडला जर बघितलं तिकडे स्विंग आहे. कन्सोलिडेशन करून लेवल जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल 73,770, 73,671, सेकंड लेवल, थर्ड लेवल 73,556. या काही लेवल बघायला मिळतील. गॅप अप जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये डायरेक्ट म्हणजे गॅप अप नंतर डायरेक्ट बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. गॅप अप नंतर मार्केट थोडं कन्सोलेशन काहीसं इकडे पुल बॅक घेऊन गॅप फिल करण्यात इकडे ट्राय करू शकतं आणि त्याच्यानंतर मग काहीसा ब्रेकआउट आपल्याला या लेवलवरून बघायला मिळू शकतो. तर इकडे काय प्राइस ॲक्शन बनते ते थोडंसं बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर इकडे कन्फ्युजन फॅक्टर तयार होतोय. खूप कन्सोलेशन आहे इकडे, इकडे सपोर्ट पण आहे आणि इकडे रेजिस्टन्स पण आहे. मग अशा वेळेस मार्केटमध्ये आपल्याला कन्फ्युजन जास्त बघायला मिळू शकतं. ओके. उद्याचा दिवस आहे तो 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे. म्हणजे मंगळवारची निफ्टी एक्सपायरी, गुरुवारची सेन्सेक्सची एक्सपायरी, 2 एक्सपायरीचा मधला दिवस आहे. काहीसा कन्सोलिडेशन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं, कारण की लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये काहीसं व्हॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळू शकतं. आज जर बघितलं तर इंडिया विक्स थोडासा ड्रॉप झालाय, त्यामुळे थोडासा दिवस स्लो राहताना दिसू शकतो. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे लेवल व्यवस्थित प्राइस ॲक्शन सकट समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर प्राइस ॲक्शन मास्टर क्लास अशी कमेंट तुम्ही करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.